प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अमृतसरी मुर्ग मसाला। हे चिकन खूप स्वादिष्ट होते आणि एकदा बनवलं तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही रेसिपी आहे। अमृतसरी मुर्ग मसालामध्ये चिकन मॅरिनेट केले जाते, फ्राय केले जाते आणि मग ग्रेव्हीमध्ये ॲड केले जातं। खूप सोपी आणि भन्नाट रेसिपी आहे। आता ही डिश खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अशी ही रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला बघूया। मी चिकन स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे, धना पावडर टाकायचा आहे, लाल मिरची पावडर टाकायची आहे, अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे, 1 मोठा चमचा दही टाकायचा आहे, कसुरी मेथी टाकायची आहे, साजूक तूप टाकायचं आहे आणि हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। मस्त मिक्स करायचं आहे आणि हे चिकन आपण 1 तासासाठी मॅरिनेट करणार आहोत। छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता। साईडला ठेवायचं 1 तासासाठी आपल्याला। 1 तास झाला आहे। तवा छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे। थोडंसं आपण बटर लावून घेणार आहोत। मस्त आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि ते मॅरिनेट केलेले चिकन आपल्याला टाकायचं आहे। अमृतसरी मुर्ग मसाला चिकनचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्याच्यामध्ये बटर, तूप आणि तेल तिघांचाही वापर केला जातो। मस्त आपण हे फ्राय करून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। एक बाजू शिजल्यानंतर आपण छान हे पलटून घेणार आहोत आणि 70% आपल्याला चिकन छान शिजवून घ्यायचं आहे। 30% चिकन आपण ग्रेव्हीमध्ये शिजवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला चिकन पलटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त जबरदस्त चिकन दिसते आहे। आता आपण त्याच्यावरून थोडंसं बटर लावून घेणार आहोत। बटर टाकल्यामुळे चिकनला मस्त एक वेगळा स्वाद येतो। आपलं चिकन फ्राय करून झालं आहे। आता एका भांड्यामध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत। आता आपण ग्रेव्ही बनवतो आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी टाकायची आहे। छान आपण हे परतून घेणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। मी 2 मीडियम साईजचे कांदे वापरले आहेत। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण तळून घेणार आहोत। मस्त कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। फ्लेम हाय ठेवायची आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे। पाच मिनिट हे छान आपण परतून घेतलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा बटर टाकायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे ते कांद्यामध्ये। तुम्ही बघू शकता मस्त कांद्याचा रंग आता बदलला आहे। अजून 2 मिनिट कांदा छान आपण परतून घेणार आहोत।
मस्त कांदा आपला झाला आहे। आता त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि छान हे आपण मिक्स करून घेणार आहोत। मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे, 1 मोठा चमचा धणा पावडर टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे, लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि घरगुती मसाला टाकायचा आहे। मी चिकन मसाला, घरगुती मसाला आणि लाल मिरची पावडर हे 2-2 चमचे टाकले आहेत। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढे तुम्ही मसाले वापरू शकता। छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। जबरदस्त रंग आला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। बारीक कापलेला टोमॅटो टाकणार आहोत आपण। 1 मोठ्या साईजचा टोमॅटो वापरला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त परतून घ्यायचं आपल्याला। लो फ्लेमवर आपण टोमॅटो छान शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता टोमॅटो शिजलेला आहे आणि अशा प्रकारे ग्रेव्ही तयार झाली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे दही टाकायचं आहे। पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता आणि छान रंग सुद्धा आला आहे। रंगावरून तुम्हाला समजत असेल किती टेस्टी लागणार आहे हे चिकन। छान तेल सुटलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आपण मॅरिनेट करताना पण मीठ वापरलं आहे, तर थोडं आपण कमीच मीठ टाकणार आहोत। पुन्हा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। फ्लेम हाय ठेवायची आहे। मस्त परतून घेणार आहोत आपण। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी टाकायची आहे आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे। पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय केलेला चिकन टाकायचं आहे। छान आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त मिक्स करणार आहोत आपण। मसाल्याची छान कोटिंग आली आहे चिकनला। आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान उकळी आली आहे। आता आपण त्याच्यामध्ये पुन्हा 1 चमचा बटर टाकणार आहोत आणि 2 मोठे चमचे चिकन मसाला टाकणार आहोत। मी एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरला आहे। छान कोथिंबीर टाकणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। गरमागरम अमृतसरी मुर्ग मसाला खाण्यासाठी तयार आहे। हा मुर्ग मसाला तुम्ही रोटी, नान सोबत खा, खूप भारी लागतो आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।